नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्टेट बोर्डचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये चौथीचं जे भूगोल आहे, आत्ता कंबाईनची 2024ची जी मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये थेट 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. थेट 2 प्रश्न. इतकं महत्त्वाचं हे जे भूगोल आहे चौथीचं, तर सगळ्यात महत्त्वाचं हे भूगोल आपण आता बरेच विद्यार्थी 10वी पासून 12वी पासून काही विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून अभ्यास करत आहेत, पण स्टेट बोर्डचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्यावर नेमके प्रश्न काय येतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणत्या गोष्टींवर फोकस दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टीवर नाही, कन्सेप्च्युअल अभ्यास कसा केला पाहिजे, या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपण आपल्या विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रू आपली विद्याधन अकॅडमीची हडपसरला एक मोठी शाखा आहे. अनेक शेकडो विद्यार्थी तिथे शिकतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही बॅचेस आहेत. परंतु पूर्ण महाराष्ट्रासाठी जे बेसिकचे जे लेक्चर आहेत, बेसिक तुम्ही खूप जणांना विचारता सर मला स्पर्धा परीक्षा करायची, मग बेसिकपासून सुरुवात करा आणि मग कसं वाचलं पाहिजे पुस्तक, कसं त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी आणि आत्तापासून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच या भूगोल या विषयाचं हे जे पुस्तक आहे हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे जुनं पुस्तक आहे चौथीचं, परंतु आजही परीक्षेमध्ये या पुस्तकातले जशास तसे प्रश्न येतात. आता चौथीचं भूगोल आहे, बऱ्याच जणांना प्रश्न म्हणायचं चौथीचं, अरे बाबा चौथीचं आहे पण शिकायचं आहे स्पर्धा परीक्षेसारखं, बरोबर. पण या पुस्तकातला शब्द न शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि भूगोल या विषयामध्ये मग तुम्ही UPSC पासून MPSC असेल, सरळ सेवा असेल, काहीही असू देत, या विषयामध्ये स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्टेट बोर्ड समजून घ्यावंच लागेल. मी तर असं म्हणेल की स्टेट बोर्ड जर तुम्ही समजून घेतलं तर बाकी मोठमोठे पुस्तकं तुम्ही सहज वाचाल. आणि मग त्याच दृष्टिकोनातून आपल्या विद्याधन अकॅडमीनं हा इनिशिएटिव्ह घेतलाय. मी स्वतः यामध्ये चौथीचं जे भूगोल आहे त्याचं जे स्टेट बोर्ड आहे ते आपल्यासमोर घेणार आहे. क्लिअर. नक्कीच आपल्या परीक्षेसाठी, आपल्या अभ्यासासाठी याचा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. आता बघा, हे जे पुस्तक आहे हे चौथीचं, याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय काय पाहायचं आहे आपल्याला, ठीक आहे. यामध्ये जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण कालगणना, दुसरं आता कालगणना म्हणजे दिवस, वर्ष, महिना कसं काढतात, त्या चंद्राच्या गती कशा, पृथ्वीच्या गती कशा, सूर्याच्या गती कशा, त्या कशा असतात, त्याला काय म्हणतात, या सगळ्या गोष्टींची डिटेल या ठिकाणी दिलेली आहे. कालगणना ते आपल्याला शिकायचं आहे. क्लिअर. आता हे बेसिक आहे, भूगोलचं एकदम बेसिक आहे, हे तुम्हाला आलंच पाहिजे आणि मग आपल्याला ते शिकायचंय, लहान होऊन शिकायचंय, हे लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट इथं आहे ते म्हणजे पृथ्वीची आवरण. आता हे जलावरण, त्याच्यानंतर मग जीवावरण, हे जे सगळे आहेत ते नेमके काय आहेत, कसे आहेत, हे दिलेलं आहे. नैसर्गिक पर्यावरण काय असतं, आपला महाराष्ट्रात मग किती डोंगर रांगा आहेत, नद्या कशा आहेत, त्या नद्यांचे उगमस्थळ कोणते आहेत, महाराष्ट्राच्या आजूबाजूला कोणते कोणते राज्य आहेत, कोणत्या सीमा, याबद्दलच्या डिटेल गोष्टी इथं दिलेल्या आहेत. महाराष्ट्र प्राकृतिक ते सुद्धा सांगितलं. महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्ट्या 3 विभाग पडतात. त्याच्यामध्ये कोकण आहे, सह्याद्री आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आहे. त्याबद्दलच्या शॉर्टमध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला 4थी, 5वी, 6वी, 7वी ह्याच्यामध्ये हळूहळू त्यांनी काय केलेलं आहे, गोष्टी त्याच्यात ॲड करत गेलेल्या आहेत. ह्याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. त्याच्यानंतर हवामान, मग हवामान हे 3 प्रकारात, विषम, सम, थंड, हे काय आहे, ह्याही गोष्टी तुम्हाला डिटेल यामध्ये मिळणार आहे. दुसरं, महाराष्ट्राची लोकसंख्या, जलसंपत्ती असेल, जलसंपत्ती, त्याच्यानंतर वनसंपत्ती. आता ही वनसंपत्ती सुद्धा पुढे पण आहे, म्हणजे सदाहरित काय, निमसदाहरित काय, याबद्दलच्या डिटेल गोष्टी यामध्ये आपल्याला त्याचा छोटं होऊन कन्सेप्ट शिकायचा आहे, महत्वाची गोष्ट. दुसरं, शेती, उद्योग, वाहतूक, संदेशवहन, शहरे, पर्यटन स्थळ, ह्या अशा अनेक गोष्टी आपल्याला या पूर्ण भूगोलमध्ये, या पूर्ण ह्या सर्व सिरीजमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यातला पहिला टॉपिक आहे त्याचं नाव आहे कालगणना. आता बघा, हा जो कालगणना नावाचा टॉपिक आहे, हा चौथीच्या भूगोलचा पहिला टॉपिक आपण बघतोय. बघा, बेसिकचा अभ्यास कसा केला पाहिजे. आता कालगणना हा शब्द आहे, आधी मी तुमच्या समोर हे सगळं वाचणार आहे, त्याच्यानंतर याच्यातलं महत्वाचं काय आणि त्याच्यानंतर या पाठीमागचा बिहाइंड कन्सेप्ट काय, हे आपल्याला बघायचं आहे. आता हे कालगणना नावाचा टॉपिक, इथं काय सांगितलंय, दैनंदिन व्यवहारात आपण दिवस, महिना, वर्ष असे शब्द वापरतो. आता इथं क्लिअर आहे, हे बघा, दिवस, महिना आणि त्याच्यानंतर वर्ष, ही आपण आपली कालगणना किती दिवस, किती वर्ष, किती महिना,
हेच वापरतो, ही कालगणना. काळ मोजायचा असेल, माझं वाक्य लक्षात ठेवा, जर काळ मोजायचा असेल तर मग दिवस, महिना आणि वर्ष अशाच पद्धतीने आपण मोजतो ना. मग इथं तेच सांगितलंय की आपण ही जी कालगणना आहे, ही कालगणना दिवस कसा काढायचा, महिना कसा काढायचा, वर्ष कसं काढायचं, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं क्लिअर होईल. आता तुम्ही थोडंफार वाचला असेल बेसिक वगैरे, पण आता क्लिअर करायचं की नेमकं दिवस काय बाबा, महिना काय बाबा, वर्ष काय बाबा, ते कसं, हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं. इथं बघा, इथं सांगितलंय पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस असं म्हणतात. ही पृथ्वीची दैनिक गती झाली. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास जो काळ लागतो त्याला एक वर्ष म्हणतात. आणि वार्षिक गती आहे, महिना मात्र चंद्राच्या. या पॅरेग्राफमध्ये या पूर्ण टॉपिकचा त्यांनी मिनिंग दिलेला आहे. मग आता मी तेच तुम्हाला सांगतो की कालगणना जर तुम्ही म्हणलात तर 3 प्रकारचे आपल्याला माहिती आहे. एक तर दिवस आहे, दुसरा महिना आणि तिसरं वर्ष. मग दिवस कसा काढतात, महिना कसा काढतात आणि वर्ष कसं काढतात, ह्याच्यासाठी एक आकृती आपल्याला समजून घ्यावी लागेल. कोणती आकृती जरा नीट समजून घ्या. बघा, आपण जर म्हणालो ह्याच्यामध्ये हा सूर्य आहे, सूर्याच्या बाजूला म्हणजे सूर्याच्या बाजूला फिरते ती पृथ्वी, जिथं आपण आहे ती, हा सूर्य आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आहे पृथ्वी आणि पृथ्वीच्या बाजूला आहे चंद्र. मी नेहमी शिकवताना सांगतो, सूर्याच्या मागे पृथ्वी लागली आणि पृथ्वीच्या मागे चंद्र लागला, असं आपण लक्षात धरायचं. पुन्हा एकदा सांगतो, हा सूर्य आहे, या सूर्याच्या बाजूला पृथ्वी फिरते आणि पृथ्वीच्या बाजूला चंद्र फिरतो. बघा, सूर्य कधीही फिरत नाही, सूर्य हा स्थिर आहे. हे चित्र आपल्याला लक्षात आलं पाहिजे, तर आपल्याला कालगणना समजणार आहे. सूर्य हा स्थिर आहे, जिथं सूर्य आहे तिथं सूर्य आहे. सूर्याच्या बाजूला कोण आहे तर पृथ्वी आहे, आणि पृथ्वीच्या बाजूला कोण आहे तर हे चंद्र आहे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याला इथून वर बघत असताना सूर्य असेल, पृथ्वी असेल, चंद्र असेल, ही सगळी गोलच दिसतात. मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, भूगोलमध्ये एक शब्द वापरलेला आहे, त्या शब्दाचं नाव आहे खगोल. ख म्हणजे काय, ख म्हणजे लक्षात ठेवा हे भूरूप आहे, भूचा एक प्रकार आहे. गोल म्हणजे काय, ते गोल आहे. तुम्ही इथून वर बघत असताना तुम्ही जमिनीपासून आपल्या पृथ्वीवरून दुसरीकडे कुठेही बघा, सगळे गोलच आहेत. तुम्ही बघा, शुक्र असेल, शनी असेल, रवी असेल, सगळं असू द्या, सगळी ग्रह ही सगळी कशी गोलच आहेत. का, कारण ह्याला म्हणतो खगोल म्हणतात. आणि मग इथंच 2 संकल्पनाचा निर्माण आहे. लक्षात ठेवा, इथं ग्रह कशाला म्हणतात आणि त्याच्यानंतर तारे कशाला म्हणतात हे आपल्याला कळालं पाहिजे. मी पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला की इथून जर वर बघितलं आपण सगळे खगोलच आहेत. मग त्याच्यामध्ये ग्रह कशाला म्हणावं, तारे कशाला म्हणावं, एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या खगोलांना स्वतःचा प्रकाश आहे, माझं वाक्य लक्षात घ्या, ज्या खगोलांना स्वतःचा प्रकाश आहे, इथं ज्याला स्वतःचा प्रकाश आहे तो तारा आहे, आणि ज्याला स्वतःचा प्रकाश नाहीये तो ग्रह झाला. मग मित्रांनो, इथं लक्षात ठेवा, सूर्य आहे, सूर्य हा तेजस्वी आहे, सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, सूर्य झाला तारा. आणि पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही, आणि पृथ्वीला स्वतःचा प्रकाश म्हणून आपण चमकलो असतो ना, पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही. लक्षात ठेवा, सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे म्हणून सूर्य हा तारा आहे, सूर्याच्या बाजूला पृथ्वी आहे, पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही, पृथ्वी हा ग्रह आहे, आणि ग्रहाच्या भोवती जो फिरतो, वाक्य लक्षात ठेवा, ग्रहाच्या भोवती जो फिरतो तो उपग्रह झाला. म्हणून चंद्र हा उपग्रह आहे. या तिघांमध्ये नेमकं काय हे कळालं पाहिजे. सूर्य हा तारा आहे, त्याच्यानंतरची पृथ्वी हा ग्रह आहे, आणि पृथ्वीच्या नंतरच्या बाजूचा चंद्र हा उपग्रह आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि मग वर आपण जर बघितलं तर वर आपल्याला एक चित्र लक्षात आलं पाहिजे की सूर्य हा स्थिर आहे, त्याच्या बाजूला फिरणारी पृथ्वी आहे, आणि पृथ्वीच्या बाजूला फिरणारा हा चंद्र आहे. सर हे फिरतात, तुम्हाला चित्र तर सगळ्यात पहिले कळालं. मग आता दिवस कसा, वर्ष कसं आणि महिना कसा. आता इथं कायम लक्षात धरा, एक गोष्ट इथं कायम लक्षात धरा, इथं दिवस, आता हा जो दिवस आहे काय असतं, ही सगळे जण फक्त सूर्य सोडून, सूर्य हा फिरत नाही, सूर्य हा स्थिर आहे. आणि पृथ्वी काय करत असते, स्वतःभोवती फिरत वाक्य लक्षात घ्या, ही जी पृथ्वी आहे, पृथ्वी काय करत असते, स्वतः भोवती फिरत ही सूर्याभोवती फिरते.
आता तुम्हाला वाटेल सर पृथ्वी फिरते ना, आपण पृथ्वीवर आपण का फिरत नाही? अहो बाबा, आपण फिरत नाही, आपण स्थिर आहे, पृथ्वीवर आहोत. पण वातावरण तर बदलतं ना. सकाळसारखी रात्र नाही, रात्रसारखा दिवस नाही ना. प्रत्येक दिवस ही वेगवेगळा आहे ना. प्रत्येक क्षण वेगळा आहे. 12ला वेगळा दिवस आहे, 11ला वेगळाच आहे. ही बदलतं ना. म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतः भोवती पृथ्वी फिरते आणि स्वतः भोवती फिरत असताना ती कोणाभोवती फिरते? स्वतः भोवती फिरत फिरत ती फिरते मित्रांनो, सूर्याभोवती फिरत असते. आणि मग इथं तेच आहे, या पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो 24 तास आहे. ह्याला स्वतः भोवती फिरायला लागतो, त्याला म्हणावं 24 तास. आणि 24 तासाचाच एक दिवस, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि स्वतः भोवती फिरता फिरता, वाक्य लक्षात ठेवा, ही स्वतः भोवती फिरता फिरता ही सूर्याभोवती फिरते. हा मुद्दा क्रमांक दुसरा. आणि मग सूर्याभोवती फिरायला तिला 1 वर्ष लागतं, म्हणजेच तिला 365 दिवस लागतात. मी अजून करेक्ट सांगतो तुम्हाला, स्टेट बोर्ड मध्येच पुढे आहे, 365 दिवस. लक्षात ठेवा, 365 दिवस 6 तास लागतात पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला. आणि मग 365 दिवस 6 तासाचा काय झाला तर 1 वर्ष झाला. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. आपण दिवस, महिना आणि वर्ष ह्याच्यामधल्या 2 संकल्पना बघितल्या. मी तुम्हाला सगळ्यात पहिलं वरचं चित्र सांगितलं. चित्र काय आहे? एक सूर्य आहे, सूर्याच्या बाजूला पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या बाजूला चंद्र आहे. पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो 24 तास आहे. आणि याच पृथ्वीला सूर्याभोवती लागणारा जो दिवस आहे, जो वेळ आहे, तो लागणारा 365 दिवस आहे. मग लक्षात ठेवा, दैनिक, रोज सकाळी वर्तमानपत्र येतं, ती दैनिक आहे, रोजच येणार आहे. मग रोज फिरणारी गती, एका दिवसाची दैनिक गती 1 दिवस आहे. आणि इथं एक गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे की हे सूर्याभोवती फिरतं. लक्षात ठेवते 1 वर्ष आहे. मग इथं दिवस कसा काढतात आणि वर्ष कसं काढतात हे लक्षात आलं पाहिजे. पण इथं मी अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, स्वतः भोवती फिरण्याची गती अक्षीय गती. लक्षात ठेवा, स्वतः भोवती फिरण्याची गती ही अक्षीय गती आणि दुसऱ्या भोवती म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची गती ही कक्षीय गती. अशा ह्या 2 गत्या झाल्या. ही कक्षीय गती झाली. पुढे हे आहे. मग मित्रांनो कळायला पाहिजे, स्वतः भोवती फिरण्याशी लागणारी जी गती त्याला 24 तास आहे आणि सूर्याभोवती 1 वर्ष आहे. इथं 2 कालगणना संपल्या. मग आता चांदोमामाची गती बघावं लागेल ना, ह्याची गती आपल्याला बघावं लागेल ना. चंद्राची खासियत आहे मित्रांनो, चंद्राला स्वतः भोवती फिरायला आणि याच चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला कालावधी हा सारखाच लागतो. चंद्र फिरतो कसा तर चंद्र फिरतो स्वतः भोवती, जसा फिरतो तसाच तो पृथ्वीभोवती फिरत असतो. मग चंद्राच्या बाबतीत त्याला सारखाच कालावधी लागतो. चंद्राला स्वतः भोवती फिरायला किती दिवस लागतात? 27.5 दिवस लागतात. चंद्राला स्वतः भोवती फिरायला 27.5 दिवस लागतात आणि याच चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 27.5 दिवस लागतात. मग चंद्राचा विषय कसा आहे लक्षात घ्या. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य हा तसाच स्थिर आहे. इथे एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात आली पाहिजे मित्रांनो, की चंद्राची अक्षीय आणि कक्षीय गती ही सेम आहे. चंद्राची अक्षीय आणि कक्षीय गती सेम आहे. म्हणजेच काय, चंद्राला स्वतः भोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी आणि चंद्राला या पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी हा सेम आहे. म्हणून याला लक्षात ठेवा. पण इथं विषय असा आहे, सर मग काय महिना 27.5 दिवसाचा नसतो? पुढचा प्रश्न आहे का? अरे बाबा, महिना 27.5 दिवसाचा नसतो, ही बरोबर आहे. पण ही चंद्र फिरतोय, पृथ्वी ज्याच्या भोवती फिरतोय तो स्थिर नाही ना. मग हा जर पृथ्वी स्थिर झाली 27.5 दिवसात पूर्ण होईल, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण पृथ्वी फिरते ना, पृथ्वी पण पुढे जाते ना. इथे एक गोष्ट कळाली पाहिजे की पृथ्वी सुद्धा पुढे जाते. किती दिवस पुढे जाते? 2 दिवस पुढे जाते. म्हणून मग पृथ्वी पुढे जाते, म्हणून लागणारा कालावधी हा जास्त आहे. मग इथं लक्षात ठेवा, चंद्राची अक्षीय गती स्वतः भोवती फिरण्याची गती 27.5, पृथ्वी भोवती फिरण्याची गती 27.5. पण पृथ्वी कोणाभोवती फिरते आपल्याला माहिती आहे?
सूर्याभोवती फिरते ती सुद्धा पुढे गेली 2 दिवसानं. म्हणून लक्षात ठेवा, चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे तो 29.5 दिवस आहे. आणि तो कधी कमी होत असतो, कधी जास्त होत असतो, त्याला आपण महिना असं म्हणतो. म्हणून हा जो पॅरेग्राफ इथं तेच सांगितलाय. वर्ष कसं काढतं, आपल्याकडं वर्ष आणि दिवस हा पृथ्वीच्या फिरण्यावर आहे आणि महिना हा चंद्राच्या फिरण्यावर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून ही कालगणना आपल्याकडे 3 पद्धतीची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट इथं सांगितलंय, चंद्र बघा इथं तेच सांगितलंय, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह. मी तुम्हाला सांगितलं ग्रहाभोवती जो फिरतो तो उपग्रह. चला पुढे, स्वतःभोवती फिरता फिरता तो पृथ्वीभोवती फिरतो. मी तुम्हाला सांगितलं इथं सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते आणि चंद्रही फिरतो. इथं चला दुसरी पृथ्वीभोवती गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो, महिन्यासाठी 27.27, 29.29 हा एक विषय क्लिअर. दुसरं, चंद्र स्वतःभोवती फिरत असताना त्याचा सूर्याकडचा भाग प्रकाशात तर विरुद्ध भाग अंधारात दिसतो. आता हा विषय नीट समजून घ्या. चंद्र स्वतःभोवती फिरताना त्याचा इथं नीट काय सांगितलंय बघा, त्याचा सूर्याकडील भाग आता बघा कसं असतं माहितीये का, हे बघा चांगल्याची संगत चांगली. कसं आहे माहिती आहे का, पृथ्वीचा मित्र सूर्य आणि चंद्राचा मित्र पृथ्वी आणि पृथ्वी बाजूला गेला चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश चंद्रावर. आता चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो म्हणून चंद्र चमकतो, आपल्या रात्री दिसतो. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. इथं तेच सांगितलंय, चंद्र स्वतःला फिरण्यास पृथ्वीभोवती पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच कालावधी लागतो. मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलं की बाबा इथं काय, चंद्राची अक्षीय गती आणि कक्षीय गती ही सेम आहे. इथे आपण ही गोष्ट बघितली म्हणून आपल्याला चंद्राचा काही ठराविक भाग दिसत असतो, इथं बदलत असताना आपण माहिती आहे. आता कसं असतं माहिती आहे का, हे बघा आपणही फिरतो आणि चंद्रही फिरतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की चंद्र फिरतो हे बरोबर आहे, मग सूर्याची सावली चंद्रावर कशी पडते तशा चंद्राच्या कला बदलत असतात. जेव्हा पूर्ण सावली पडते, पूर्ण सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो ती झाली पौर्णिमा. आणि जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतच नाही ती झाली अमावस्या. लक्षात ठेवा. म्हणून वर आभाळात जेव्हा काहीच दिसत नाही ती अमावस्या आणि वर आभाळात जेव्हा आपण म्हणतो पूर्णपणे सूर्याचा प्रकाश या चंद्रावर पडतो ती झाली पौर्णिमा. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत 1 महिन्याचा कालावधी आहे. आणि मग दर 15 इथं जर आपण म्हणालो तर ही पौर्णिमा आहे. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. मग इथं कसा दिसतो आणि कशी त्याच्यामध्ये बदलतात हा पहिलं पेज आहे. क्लिअर. म्हणजे कालगणनेमधलं पहिलं पेज तुम्हाला सगळ्यांना समजलं का मित्रांनो? क्लिअर. येस. ओके. आता आपण दुसरं पेज बघूयात मित्रांनो. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं हे दुसरं पेज आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आत्ताच बघितलेला जो पार्ट आहे तो आता बघूयात. ह्याच्यामध्ये बघा पौर्णिमा दिली, अमावस्या दिली, महिना हे कसा काढतात हे सांगितलंय. मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. बेसिकचं पुस्तक आहे, कळालं पाहिजे नेमकं काय आहे. आता इथं बघा ही पौर्णिमा दिलेली. पौर्णिमेमध्ये काय सांगितलं, हे बघा पृथ्वीवरून चंद्राचा जेव्हा पूर्ण प्रकाशित भाग दिसतो आपल्यालाही माहिती त्याला पौर्णिमा म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सूर्याचा पूर्ण प्रकाश हा चंद्रावर पडतो आणि पूर्णपणे चंद्र आपल्याला पृथ्वीवरून प्रकाशित दिसतो ती झाली पौर्णिमा. लक्षात ठेवा. अमावस्या चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून अजिबातच दिसत नाही ती झाली अमावस्या. महिना कशाला म्हणतात हे बघा, जेव्हा चंद्राचा एका महिन्यात एकदा असं होतं, चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून आपल्याला दिसतच नाही ती झाली अमावस्या. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात 1 महिना. बघा 1 महिना म्हणजे महिना चंद्रावर आहे. वाक्य लक्षात ठेवा. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा जो कालावधी आहे तो झाला महिना. लक्षात ठेवा. इथं 15 जर आपण म्हणालो, महिन्याचे किती भाग केले? 2. हे बघा महिना म्हणजे काय, अमावस्या तो अमावस्या. लक्षात ठेवा. एक अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत 1 महिना झाला. मग अमावस्या ते पौर्णिमा 15 दिवस आणि पौर्णिमा ते अमावस्या 15 दिवस. 15 म्हणजे काय, एक तर अमावस्या ते पौर्णिमा, नाही तर पौर्णिमा ते अमावस्या. म्हणजे इथं तुम्हाला कळालं असेल. हे बघा मित्रांनो लक्षात ठेवा. इथं अमावस्या ते अमावस्या 1 महिना आणि 15 कशाला म्हणतात? अमावस्या ती पौर्णिमा ही 15 दिवस आणि पौर्णिमा ते अमावस्या ही 15 दिवस. मग अमावस्या ते पौर्णिमा ही झाला, लक्षात ठेवा, शुक्ल पक्ष. इथं चंद्र काहीच नसतो, तिथून कलकलन वाढत जातो. शुक्ल पक्षामध्ये चंद्राचा प्रकाशित भाग हा कलकलन वाढत जातो, तो शुक्ल पक्ष झाला.
काय सांगितलं? शुक्ल पक्षामध्ये अमावस्येनंतर इथं बघितलं आपण हा चंद्राचा प्रकाशित भाग कलकलन वाढत असतो पौर्णिमेपर्यंत. पौर्णिमेला तो पूर्ण होतो, तो शुक्ल पक्ष झाला. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत वाक्य लक्षात ठेवा, इथं चंद्राचा प्रकाशित भाग कलकलन कमी कमी होत जातो. जिथून तो कमी होतो तो झाला कृष्ण पक्ष. 2 पक्ष का? एका महिन्यात 2 पक्ष. म्हणजे पुन्हा एकदा लक्ष द्या बघा, अमावस्यापासून ते अमावस्येपर्यंत 1 महिना झाला. आणि परत तिथं 2 पक्ष आहेत. 15 दिवसात 1 पक्ष बदलतो. पक्ष ती बदललं नाही, ही बदललं, लक्षात ठेवा. आता बघा, अमावस्या ते अमावस्या दोघांमध्ये पौर्णिमा आहे. 15 दिवसाची ही झाला, ती 15 दिवसाचा, हे कळालं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, अमावस्या ते पौर्णिमा 15 दिवस, पौर्णिमा ते अमावस्या 15 दिवस. मग इथं काय होतो? इथं चंद्र वाढत वाढत जातो पौर्णिमेपर्यंत 15 दिवस, आणि इथं कमी कमी होत जातो. कृष्ण पक्षामध्ये चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो, आणि शुक्ल पक्षामध्ये चंद्राचा प्रकाशित भाग हा कलकलन वाढत जातो. हीच त्याच्यामध्ये दिले. त्याच्यानंतर कालगणनेमध्ये दिले आठवडा. आणखी एक कालगणनेचा एक आठवडा. आठवडा म्हणजे याचा कालावधी 7 दिवसाचा असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा आठवड्याचा चंद्राच्या पृथ्वीच्या गतीचा काहीही संबंध नसतो. दर 7 दिवसानंतर 8वा दिवस हा पहिला दिवस असतो, त्याला आठवडा म्हणतात. म्हणजे आठवड्याचा पॉईंट एक महत्वाचा लक्षात ठेवा. आठवड्यामध्ये बघितलं तर त्याचा चंद्राच्या गतीशी न त्याचा पृथ्वीच्या गतीशी काहीही संबंध नसतो. सूर्य तर स्थिरच आहे, हे लक्षात ठेवा. ही एक आहे. आणि मग त्याच्यानंतर जी कालगणना नावाचा टॉपिक आहे, कालगणना मित्रांनो 3 प्रकारच्या असं इथं सांगितलेले आहेत. बरोबर, आपण बघितलं, आपण कालगणना कशा मोजतात हे बघितलं. पण कालगणना ह्या खऱ्या 3 प्रकारच्या. पहिली कालगणना चांद्र कालगणना बघा, दुसरी कालगणना ही सौर कालगणना लक्षात ठेवा, आणि तिसरी कालगणना चांद्र सौर कालगणना. या कालगणना टॉपिकमध्ये कालगणना किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या. पुन्हा एकदा लक्ष द्या, इथं पहिली जी कालगणना आहे ती पहिली कालगणना ही चांद्र कालगणना. दुसरी कालगणना आहे ती जी कालगणना आहे ती कालगणना जर आपण बघितलं ती सौर कालगणना, आणि तिसरी कालगणना जर आपण बघितली ती आहे चांद्र सौर कालगणना. मग इथं जर आपण चांद्र कालगणना बघितलं, ज्या कालगणनेमध्ये फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो, ते बघा चांद्र कालगणना चंद्राच्या गतीचा उपयोग. सौर कालगणना जिथं पृथ्वीच्या गतीचा उपयोग आहे. बघा, चांद्र कालगणनेमध्ये चंद्राच्या गतीचा उल्लेख, सौर कालगणनेमध्ये पृथ्वीच्या. कारण सौर म्हणजे काय? सूर्याची गतीचा काही संबंधच नाही. सूर्याभोवती पृथ्वी फिरते म्हणून पृथ्वीच्या गतीचा इथं उपयोग दिलाय. आणि चांद्र सौर मध्ये काय दिलंय? इथं सांगितलंय ज्या कालगणनेमध्ये वर्ष हे पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो आणि महिना मोजण्यासाठी चंद्राच्या फिरण्याचा उपयोग केला जातो. एक लक्षात ठेवा, हिंदू दिनदर्शिकेमध्ये ह्याचा वापर आपल्याकडे तसंच तर आहे ना. आणि आपण महिना चंद्राच्या गतीवर काढतो आणि वर्ष पृथ्वीच्या गतीवर काढतो, दिवस आणि वर्ष. म्हणून ही कोणती आहे? तर ही चांद्र सौर कालगणना आहे. आपल्याकडे दोन्ही गतीचा वापर केला जातो, पण तसं नाहीये मित्रांनो. काही काही ठिकाणी फक्त जर तुम्ही म्हणलात तर या ठिकाणी फक्त चंद्राच्या गतीचा वापर केला जातो. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, चांद्र कालगणनेमध्ये 1 वर्ष हे 355 दिवसाचं असतं. आणि याच्यातले जे महिने आहेत ते महिने फक्त 29 किंवा 30 दिवसाचे असतात. पुन्हा एकदा लक्ष ठेवा, कालगणना 3 प्रकारच्या. एक चांद्र कालगणना, दुसरी सौर कालगणना, आणि तिसरी चांद्र सौर कालगणना. चांद्र कालगणनेमध्ये जर आपण बघितलं, चांद्र कालगणनेमध्ये चंद्राच्या गतीचा अभ्यास केला जातो. सौर कालगणनेमध्ये कोणाचा अभ्यास केला जातो? तर पृथ्वीच्या गतीचा अभ्यास केला जातो. आणि या दोघांच्याही गतीचा अभ्यास आपण जर म्हणलं तर हा चांद्र सौर कालगणनेत केला जातो. मग इथं जर तुम्ही म्हणलात चांद्र कालगणनेमध्ये 355 दिवसाचं 1 वर्ष आहे, इथं 365 दिवसाचं 1 वर्ष आहे सौर कालगणनेमध्ये. आणि इथं असं स्पेसिफिक सांगितलेलं नाही. आणि सौर कालगणनेमध्ये केला जातो हे लक्षात ठेवा, 12 महिन्याने विभागलं जातं. वार्षिक काळ समजा 365 दिवसाचा असतो. ग्रेगोरियन दिनदर्शिका किंवा पंचांग हे सौर कालगणनेवर आधारित आहे. हा पॉईंट महत्वाचा आहे. तुम्हाला विचारलं जातं आपलं जे पंचांग आहे किंवा कॅलेंडर आहे हे कोणत्या कालगणनेवर आधारित आहे? हे सौर कालगणनेवर आधारित आहे.
आणि हिंदू दिनदर्शिकेमध्ये वापर केला जातो चंद्र सौरचा. आणि इथं 355 दिवसाचं एक वर्ष आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवा, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो, कालगणना 3 प्रकारच्या, एक चंद्र कालगणना, दुसरी सौर कालगणना आणि तिसरी चंद्र सौर कालगणना. चंद्र कालगणना जर तुम्ही म्हणलात तर ह्याच्यासाठी जो वर्ष आहे 355 दिवसाचं आहे. इथं 365 दिवसाचं वर्ष आहे. लक्षात ठेवा, 355 365 ही महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय वर्ष आपण स्पेसिफिक सांगितलेलं आहे. याचा उपयोग जो आहे तो हिंदूमध्ये जर म्हणलात आपण, हिंदू दिनदर्शिकेत ह्याचा आहे, ह्याचा पंचांग आणि कॅलेंडरमध्ये उपयोग आहे. ठीक आहे. हिंदू म्हणलात तर चंद्र सौर आहे, आपल्याकडे चंद्राच्या गतीचा अभ्यास आहे आणि आपल्याकडे सूर्याच्या गतीचा अभ्यास आहे. इथं सौर कालगणनेमध्ये मग लक्षात ठेवा पंचांग आणि ग्रेगोरियन कॅलेंडर हे आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं एक वर्ष 355 दिवसाचं, हे 365 दिवसाचं. आता दुसरा एक त्याने शेवटचा कन्सेप्ट दिला मित्रांनो, तो म्हणजे लीप वर्षाचा. आता लीप वर्ष तुम्हाला मी इथं थोडक्यात वाचून समजून सांगतो. काय सांगितलं इथं, पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा 365 दिवस 6 तास लागतात. त्यामुळे दरवर्षी 6 तासाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी 366 दिवसाचं मानतात आणि 28 दिवशी 29 दिवस. एकच लक्षात ठेवा, लीप वर्ष हे काय असतं हे बघा. आपण जर एक गोष्ट बघितली, पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक्झॅक्ट टाइम किती लागतो, 365 दिवस 6 तास. 365 दिवस 6 तास. आता हे 365 दिवसाचं आपण सांगतोय बरोबर आहे, 6 तास हे अर्धा अर्ध कसं करताय, ठीक आहे. मग हे काय केलं जातं, 6 तास थोडे मागं ठेवले जातात. मग पहिलं वर्ष 365 दिवस 6 तासाचं, पुन्हा दुसरं 365 दिवस 6 तासाचं, पुन्हा तिसरं 365 दिवस लक्षात ठेवा 6 तासाचं, आणि पुन्हा चौथं 365 दिवस 6 तासाचं. आणि मग आता मला सांगा, 4 वर्षानंतर इथं तर हिशोब करावा लागेल ना. अरे थोड्या थोड्याचा कधीतरी हिशोब होतोच ना. इथं लक्षात ठेवा, इथं ही 6 तास, ही 6 तास, ही 6 तास, ही 6 तास, थोडे थोडे मिळून एक दिवस झाला ना साहेब. 4 वर्षानंतरच येणारं जे 5वं वर्ष आहे, 4 वर्षानंतर येणारं जे 5वं वर्ष आहे ही असतं, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये लीप वर्ष असतं आणि ते 365 + 1 असं 366 दिवसांचं असतं. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, लीप वर्ष असं म्हणतो. आता मित्रांनो लक्षात ठेवा, ही जे लीप वर्ष आहे, लीप वर्षातला आता एक दिवस वाढतो 6-7 तासाचा, 6 तास 6 तास 6 तास. हा दिवस कुठंतरी ऍडजस्ट करावा लागेल ना. फेब्रुवारी महिना कमी दिवसाचा असतो, 28 दिवसाचा असतो. लीप वर्षामध्ये काय केलं जातं, फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍडजस्टमेंट करून इथं 28 दिवसाच्या ऐवजी 28 फेब्रुवारीच्या ऐवजी लीप वर्षात हे जे वर्ष संपतं ती कधी, तर ती 29 फेब्रुवारीला संपतं. म्हणून दर 4 वर्षाला लीप वर्ष येतं. आणि लीप वर्षामध्ये जो महिना आहे, लीप वर्षामध्ये महिना आहे तो 29 फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारीचा महिना 29 दिवसाचा असतो. ही त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ही त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. ओके, तर ही ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग इथं दिलेलं आहे राष्ट्रीय पंच, आपलं जे लीप वर्ष आहे, लीप वर्षाची सुरुवात कधी लक्षात ठेवा. आपल्याकडं जर बघितलं, आपल्याकडं वर्षाची सुरुवात 22 मार्चला होत असते. लक्षात ठेवा, इथं जर म्हणलं पंचांगामध्ये वर्षाची सुरुवात 22 मार्चला होते. मग मला सांगा, फेब्रुवारीत एक दिवस अगोदर वाढून ठेवलाय आपण. मग लीप वर्षामध्ये वर्षाची सुरुवात 22 मार्चच्या ऐवजी 21 मार्चला होत असते, हे लक्षात ठेवा. आणि ही त्याच्यामध्ये महत्वाची आहे. अशा वर्षात चैत्र महिन्यामध्ये 30 ऐवजी 31 दिवस असतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, काय आहे पंचांगानुसार जर तुम्ही म्हणलात, ह्या पंचांगानुसार लक्ष द्या, पंचांगानुसार वर्ष हे कॉमन 22 मार्चला सुरू होतं. 22 मार्चला सुरुवात, कधी वर्ष सुरू होतं, 22 मार्चला. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, पण लीप वर्षात हे जे वर्ष आहे हे वर्ष 21 मार्चला सुरू होतं, हे लक्षात ठेवा. का? कारण आपण फेब्रुवारीमध्ये एक दिवस ऍड केलेला आहे. कारण 365 दिवस 6 तास 6 तास 6 तास 6 तास असं म्हणून 24 तासाचा आहे. मित्रांनो, हा पहिला टॉपिक झाला कालगणनेचा 4थीच्या भूगोलमधला. शेवटी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, आपण या टॉपिकमध्ये काय बघितलं. हे बघा, कालगणना म्हणजे आपल्या आपण जे पृथ्वीवर सर्वजण कालगणना दिवस
महिना वर्ष. मग हे कसं मोजतो, आठवडा कसा मोजतो, अमावस्या काय असते, पौर्णिमा काय असते, शुक्ल पक्ष काय, त्याच्यानंतर कृष्ण पक्ष काय, आणि त्याच्यानंतर मग कोणती कालगणना, किती प्रकार, कसं, हे आपण आता बघितलं. थोडक्यात हे बघा, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते, आणि पृथ्वी सूर्याच्या बाजूला पृथ्वी फिरते आणि पृथ्वीच्या बाजूला चंद्र फिरतो. पहिली गोष्ट क्लिअर. फिरणारे दोन कार्य करतात, एक पृथ्वी आणि चंद्र. पृथ्वी स्वतःभोवती फिरते दिवस, आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते वर्ष. स्वतःभोवती फिरण्याची अक्षीय गती आणि सूर्याभोवती फिरण्याची कक्षीय गती. चंद्र स्वतःभोवती फिरायला तेवढाच कालावधी आणि पृथ्वीभोवती फिरायला तेवढाच कालावधी, 27.5 दिवसाचा. पण पृथ्वी थांबत नाही. पृथ्वी चंद्रासाठी थांबते का, ती तिची निघालेली. मग हा फिरतो आणि पृथ्वी फिरलेली 2 दिवस पुन्हा फिरतो, म्हणून 29 दिवस लागतात चंद्राला फिरण्यासाठी. आणि इथं आपण म्हणालो होतो की 1 महिना हा तसा काढला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण म्हणलो की सूर्याचा प्रकाशित भाग हा चंद्रावर पडतो. आता इथं मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. खगोल, जी वर आकाशात गोल गोल दिसतात त्याला आपण खगोल म्हणतो. ज्या खगोलाला स्वतःचा प्रकाश आहे ती झाली तारे, आणि ज्या खगोलाला स्वतःचा प्रकाश नाही ती झाली ग्रह. आणि मग सूर्य हा तारा आहे, पृथ्वी हा ग्रह आहे, आणि ग्रहाभोवती फिरणारा चंद्र हा उपग्रह आहे. मग इथं पुन्हा एकदा लक्षात ठेवा. मग आता इथं ताऱ्याचा प्रकाश ग्रहावरही पडतो आणि उपग्रहही पडतो, पण पृथ्वीच्या अनुपस्थितीमध्ये सूर्याचा प्रकाश हा कोणावर पडतो, सूर्याचा प्रकाश हा उपग्रहावर पडतो, आणि तो जो उपग्रह आहे तो उपग्रह चंद्र आहे. मग ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश पूर्णपणे पडतो ती झाली पौर्णिमा, आणि ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतच नाही ती झाली अमावस्या. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत 1 महिना, आणि दोघांमध्ये असती पौर्णिमा. एक अमावस्या दुसरी अमावस्या दोघांमध्ये पौर्णिमा. अमावस्या पौर्णिमा 15 दिवस, पौर्णिमा अमावस्या 15 दिवस. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश थोडा थोडा वाढत जातो शुक्ल पक्ष, आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा प्रकाश थोडा थोडा कमी होत जातो कृष्ण पक्ष. आणि शेवटचा संकल्पना आपण या टॉपिक मध्ये बघितली लीप वर्षाची. काय हो लीप वर्ष? लीप वर्ष सांगितलं, अरे किती आहे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती 365 दिवस 6 तास आहे. एक 6 तास, दुसरे 6 तास, तिसरे 6 तास, चौथे 6 तास. आता थोडं आपल्याला हे करावं लागेल की नाही. 6×24 1 दिवस एक्स्ट्रा, 365 प्लस 1 366 दिवसाचा लीप वर्ष असतं. म्हणून दर 4 वर्षानंतर लीप वर्ष येतं, आणि तो जो 1 दिवस आहे हा दिवस कुठेतरी आपल्याला ऍड करावा लागतो. मग फेब्रुवारी एरवी 28 दिवसाची आहे, पण लीप वर्षामध्ये फेब्रुवारी 29 दिवसाची असते. ही गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि शेवटचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला की पंचांगानुसार आपलं जे वर्ष आहे ते 22 मार्चला सुरू होतं, पण लीप वर्ष असेल तर ते 1 दिवस आधी, कारण फेब्रुवारीत 1 दिवस ऍड केलेला आहे म्हणून ते 21 मार्चला सुरू होतं. हा झाला चौथीच्या भूगोल मधला पहिला टॉपिक. आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये चौथीच्या भूगोलचा 2रा, 3रा, 4था असा टॉपिक बघूया. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूया. नक्कीच आपले काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, आपण कमेंट करा. छान वाटलं असेल तसंही कमेंट करा. नक्कीच असेच तुम्हाला कन्सेप्च्युअल व्हिडिओ आम्ही येणाऱ्या काळात आणत राहू. आजच्या साठी धन्यवाद.